पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलतायत. करणे गरजेचे असते, म्हणून ते कोणता कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता, कोणती गाडीनी ते घेऊन गेले होते, ते सगळे तिथे बघण्यात आली. आता कस्टडी नंतर जे रिकवर करायची आहे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घातला होता. ती नंतर यावेळी बायको ओरडाओरड करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा, इथे तुम्हाला हे घालायचे नाही, आता तुम्ही आमच्या सोबत चला, अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची. ड्रायव्हरने संपूर्ण सिक्वेन्स म्हणजे स्वतः मी गाडी चालवत होतो असं कधीच म्हटलं नाही स्वतःहून काही? कधी नाही. ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते, आमची काही हेच नव्हती, आम्हाला जबरदस्ती ते आम्हीच दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते. ते नाही हे झाला. मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला, नंतर पोलिसांचे लक्षात आला होता, मी अत्यंत घाबरले होते. परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते जबरदस्तीने घेऊन गेला, ते त्यांच्या मानसिक धक्का होती. अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली, त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आता याचे व्यतिरिक्त सध्या तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. याबद्दल आपल्याला नक्कीच पुढच्या काळात सांगण्यात येईल. तसे काही प्रत्यक्ष मारहाणबद्दल आतापर्यंत त्यांनी सांगितलेले नाही. इतर दोन मित्र जे होते त्यांना बोलवलं होतं त्याच्या पॅरेंट सोबत वगैरे, तर त्यांच्या संदर्भात काही ऍक्शन आहे का? ते गाडीमध्ये इतर दोघे बसलेले होते त्यांची नाही, त्यांचे जबाब प्रथम दिवशी झाला होता. आता ते आमच्यासाठी विटनेस आहे, सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही. परंतु आमची तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे. वेळोवेळी त्यांचे ते जुवेनाईल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही, परंतु त्यांचे घरी जाऊन त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे. अपघात झाला रोल काय होता त्यांचा, काय कारवाई? ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते, बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे, तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पोलीस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे, अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशी आदेशित आहे. अल्पवयीन आरोपीला घटनास्थळावरून हॉस्पिटलला न नेण्यासाठी किंवा पोलीस ठाण्यामध्ये नेऊन एवढा वेळ वाया घालवण्यासाठी त्यांना कशा प्रकारचं आमिष देण्यात आलेलं होतं का, किंवा काही पैशाचं बक्षीस वगैरे देऊ असं आरोपींच्या कुटुंबाने सांगितलेलं होतं का, म्हणून हे त्यांनी जाणून बुजून केलं? पोलिसांनी नाही, आम्ही त्याचबद्दल आपल्याला वारंवार सांगत आहे की अशा प्रकारचे कोणताही गोष्टी आमच्या समोर आलेली नाही. परंतु एंड रिझल्ट आपण जर बघितले तर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती. ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे. तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखल केला ते दाखल लहान मुलांवरच केलेले आहे. म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धरण्यासाठी तितकंच काही कन्क्लुजनवर पोहोचता येत नाही. या गाडीत 5 जण होते असं स्टेटमेंट ड्रायव्हरने दिलंय, ज्याच्यातला एक जण अजूनही अनआयडेंटिफाईड आहे. तो नेमका कोण होता, त्याची काय माहिती आहे ती समोर येते का अजून? कारण 2 जणांची स्टेटमेंट झाली, विटनेस देत नाही ना, पण आणखी एक जण आहे तो अनआयडेंटिफाईड आहे. बरोबर है, ते सर्व दिशेनी आता तपासला गती आलेली आहे. सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोर्टचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे. गाडीमध्ये तो अल्पवयीन मुलगा सोबत कार ड्रायव्हर आणि पाठीमागे किती 3 मुलं होती का 2 होती? यामध्ये CCTV फुटेजेसवरून स्पष्ट दिसत नाही. सुरुवातीला 2 होते, नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून 3 होते की 4 होते, एक्झॅक्टली त्याबद्दल आता निष्कर्षवर पोहोचण्यात आलेली नाही.
त्या सर्व दिशेने युद्ध पातळीवर या प्रकरणाची तपास सुरू आहे. इस मैटर में जब पहले दिन एक्सीडेंट हुआ था तो ड्राइवर पे को आमिष शुरुआत में रात में दिखाया गया था कि उसको बख्शीश दी जाएगी, उसको रिवॉर्ड किया जाएगा, उसको पैसे दिए जाएंगे, उसको मुंह मांगा रकम दिया जाएगा. वो खुद गाड़ी चला रहा था ऐसा प्रकार का बयान वो पुलिस स्टेशन में दे. इस तरह की उसको दबाव टेलीफोनिकली और उसके बाद प्रत्यक्ष लोगों ने आके इसको दिया था. प्राथमिक जो जवाब पुलिस स्टेशन में ड्राइवर ने दिया था वो गाड़ी चला रहा था इस प्रकार का बयान उसने दिया था. लेकिन उस रात पुलिस स्टेशन ने जो खातरी की थी उनका निष्कर्ष हुआ था कि ये गाड़ी लहान जुवेनाइल आरोपी चला रहा है, इसलिए उसके विरुद्ध 304 का गुना दाखिल हुआ था. ड्राइवर को दिन भर पुलिस स्टेशन में विचार पूछ किया गया था. ड्राइवर को रात में 11 बजे के आसपास जब पुलिस स्टेशन से छोड़ा गया तो ड्राइवर घर जाना चाहता था, परंतु आरोपी ने उसको ज़बरदस्ती अपनी गाड़ी में बैठाया और अपने घर पे ले गए. वहाँ पे ले जाने के बाद उसका मोबाइल उन्होंने उससे छीना और अपने ताबे में लिया और इसको वहाँ पे कमरे में बंद करके उसको पहले प्रलोभन और उसके बाद दबाव, दमदाटी इस प्रकार की उसको कंडक्ट की गई. अगले दिन दोपहर तक जब वो घर नहीं पहुंचा तो उसकी वाइफ और उसके बच्चे और नातेवाईक खोजते हुए इनके आरोपी के घर पे पहुंचे और उन्होंने वहाँ पे थोड़ा सा हंगामा किया और उन्होंने इसको ड्राइवर को ज़बरदस्ती वो कंपनी का कपड़ा उतार दो और तुमको इनकी नौकरी करने की ज़रूरत नहीं है इस प्रकार का कह के उसको वो वहाँ से ले गए. ड्राइवर अत्यंत घबराए हुए वातावरण में था. उसको परसों रात को क्राइम ब्रांच ने ट्रेस करके लाया था. उसकी स्टेटमेंट प्राथमिक हुई जिसमें इस प्रकार की स्टेटमेंट उसकी सामने आई थी. कल उसकी प्रिलिमिनरी कोरोबरेशन की गई और इस घटना में सत्यता पाए जाने के प्राथमिक दृष्टि से सत्यता पाए जाने की वजह से कल रात को गुना दाखिल किया गया है. एक आरोपी को अरेस्ट किया गया है. दूसरा आरोपी फिलहाल जुडिशियल कस्टडी में है. उसको प्रोडक्शन वारंट पे ट्रांसफर करने की कार्रवाई आगे की जाएगी. अभी ड्राइवर को लेकर वहाँ पे आज घटनास्थल पंचनामा जो कि स्पॉट को आइडेंटिफाई करने के लिए होता है वो किया गया है. कुछ चीज़ें रिकवरी करनी है वो पीसीआर के बाद उसको रिकवरी करने की प्रोसीजर की जाएगी. ड्राइवर ने ये भी बताया कि उसके साथ मारपीट भी हुई थी जब मारपीट प्रकार का प्रत्यक्ष उसने नहीं बताया है, लेकिन थ्रेटनिंग के बारे में उसने जरूर बोला है. काय नेमकं कशा स्वरूपाचं म्हणजे तुला बघून घेतो जीवे मारतो तशाच प्रकारची धमकी आहे. या विषयावर आपल्याला आता नंतर नक्कीच कळवण्यात येते. Driver never accepted the fact that he was the one behind the wheel. सॉरी, So you said in Marathi that driver never accepted the fact that he was behind the wheels. driver in the first statement when he came to the police, when he was brought to the police station from the spot, the first statement which he gave in writing was that he was driving the car. But the police station at that point of time itself disbelieved the statement of the driver, and after preliminary inquiry they registered an offence against the juvenile accused because it was evident prima facie that the juvenile accused was driving the vehicle. तर सुरुवातीला त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं तो दबाव खाली होता म्हणतात, पण त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये नेमकं कारण हे लोक तर भेटायचे नव्हते, नेमका कुणाचा दबाव त्याच्यावरती होता की मी चालत होतो. त्यावेळी त्यांना मी सांगितले, त्यांना फर्स्ट टेलिफोन कॉल, फर्स्ट इंड्युसमेंट त्यांना टेलिफोनवर आला होता. नंतर फिजिकली आरोपीचे नातेवाईक ज्यावेळी तिथे पोहोचले होते त्यांनी त्यांना इंड्यूस आणि काही प्रॉमिस काही केला होता आणि नंतर त्यांना त्यावेळी पण दम देण्यात आला होता. आणि ड्रायव्हर म्हणतात की त्यावेळी त्यांची मनोस्थिती अत्यंत ते मनोस्थिती योग्य नव्हती.
सर, या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांची काही चौकशी किंवा त्यांना काही ताब्यात आपण घेणार आहोत का या सगळ्या प्रकरणामध्ये? त्यांच्याशी काय कनेक्ट? नाही, कोणाची विशाल अग्रवाल ऑलरेडी आम्ही सांगितले की त्यामध्ये 2 आरोपी आहेत. त्यांच्या पत्नी अल्पवयीन आरोपीच्या आई जे आहे परिवार का क्या और भी कुछ है इसमें शामिल? तपास की जा रही है. जो फिरियाद में आया है उसके अनुषंगाने गुना दाखिल किया गया.